नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आपल्या शेतातील जे ड्रीप आहे ते स्वच्छ करण्याचं काम चालू आहे. आता इथं पाहू शकतो आपण काय केलं, या शेवटचे जे एंडकॅप आहेत ते खोलून असं मोकळं पाणी यातून सोडून दिले, जेणेकरून जे आपण वॉटर सोल्युबल खत सोडलेले असते ती काय होते याच्यात राहिलेली असते आणि शेवटला येऊन थांबलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, आता घाण साठवून राहते. तर ती आपण दर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने आपण काय करत असतो, हे असे एंडकॅप काढून स्वच्छ करून देतो, जेणेकरून ते आतले जे ड्रीप आहेत ते चोकअप होत नाही. तर याच्यात आता सुरुवातीला काय करायचं आहे, एक साधारणतः 10 ते 12 काढून घ्यायचे, ते परत ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर पुढचे काढून घ्यायचे. जर तुम्ही एकाच वेळी सगळे जर काढले तर काय होतं, पाण्याचा प्रेशर कमी होते आणि ते पूर्ण नळ्यातील ती घाण जी आहे ती येणार नाही बाजूला. त्याच्यामुळं आत ती घाण जर साठून राहिली तर परत अजून ते डबल कालावधी वाढतोय. त्याच्यामुळे काय होतं, तर तुमचा ड्रिपर चोकअप होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे काय करा, एक साधारणतः 5-10 काढत चला. तर ते झाल्यानंतर परत मागणं ते बंद करून पुढचे जे आहेत तर ते पुढचा टप्पा असं टप्प्याटप्प्यानं करत जावा. त्याच्यामुळे काय होईल, ते पूर्ण नळी जी आहे ते स्वच्छ होण्यास मदत होईल. हा आहे पेशवाला. आता हा पण आपल्याला स्वच्छ करून घ्यावा लागणार आहे. तर आपण आता काय करूया, टोपण काढू आणि त्यातनं जी घाण आहे जमीनमधली ते पण पूर्ण स्वच्छ करून घेऊया. म्हणजे टोपण काढल्यावर काय होते, जमीनमध्ये जी खाली बसलेली घाण आहे ती आता निघून जाईल. अरे ये तो खुल ही नहीं रहा है। अरे पतलू, वर्षों का पुराना जाम पाइप लग रहा है, फिर भी खोलना तो पड़ेगा ही। चलो फिर से जोर लगाते हैं। पाहू शकता घाण, अशी घाण जर राहिली तर आपली ड्रिप जे आहे चोकअप होतं. त्याच्यामुळं काय होतं, म्हणजे ड्रिप लॅप आहे ती जास्त दिवस राहत नाही आणि ती लवकर खराब होते. पाणी पडतं तिथे पडते आणि जिथे चोकअप झाले अशा ठिकाणी आपल्याला परत ते चोकअप काढून घ्यावं लागतं. तिथं पुढे घ्यायचं असेल किंवा मग ते ठोकवणं असेल. यातनं आता घाणी नाही, आपण काय करायचं, हे 2 कॉकला पाणी चालू आहे, ते 1 कॉक काय करायचं आहे बंद करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल, त्याचं प्रेशर वाढलं आणि जी घाण आहे ती पूर्णतः बाहेर येण्यास प्रेशर वाढला.